फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहे की 10वी आणि 12वीचे पेपर जे झाला आहे याचे रिझल्ट कधी येणार आहे। सर्व जे स्टुडंट आहे असा काळजी घेते की याचे रिझल्ट कधी येणार आहे, कशासाठी यावर्षी जे आहे लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे जे आहे असा सगळे स्टुडंट जे आहे सांगतो की रिझल्ट यावर्षी जे आहे उशिरा येणार आहे। तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे जे 10वी आणि 12वीचे रिझल्ट कधी येणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे सगळे जे फ्रेंड आहे सगळ्यांना या व्हिडिओला शेअर करा। तर चला आपण पाहूया की तुमचे 10वी आणि 12वीचे रिझल्ट कधी येणार आहे। तर मी तुम्हाला जे आहे अगोदर सांगते की 10वीचे रिझल्ट कधी येणार आहे। 10वीचे जे आहे महाराष्ट्र बोर्डचे जे आहे 15 लाख जे आहे स्टुडंट यावर्षी पेपर एक्झाम दिलेला आहे आणि सर्व स्टुडंट असा काळजी घेते की याचे रिझल्ट कधी येणार। तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही जे आहे काळजी करू नका। कशासाठी जे आहे मला जे सगळ्यांना माहीत आहे की लोकसभा निवडणूक आहे, पण या लोकसभा निवडणूक आणि एक्झाम जे आहे याला काही जे आहे फरक नाही पडणार। कशासाठी जे पेपर जे आहे तुमचे जे आहे चेकिंग झाला आहे, तुमचे अर्धा पेपर चेकिंग झाला आहे आणि अर्धा बाकी आहे। कशासाठी बोर्डला जे आहे आधीच माहीत होते की यावर्षी लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे सर्व शिक्षकांना जे आहे जे आहे बोर्डने सांगितला होता की तुम्ही सर्व लोकांना जे आहे पेपर चेकिंग जे आहे अगोदर करायचे आहे। तर त्यामुळे जे आहे सर्व टीचर जे आहे पेपर साइन सिग्नेचर करून दिले आहे। तर तुम्हाला काळजी करायची नाही, पेपर जे आहे चेक झाला आहे आणि काही पेपर बाकी आहे। मी तुम्हाला सांगतो की जे आहे पेपर जे आहे तीन एग्जामिनर चेक करते। कशासाठी जे आहे फर्स्ट आहे एग्जामिनर चेक करते, नंतर जे आहे मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर। तर 10वीचे रिझल्ट कधी येणार आहे हे जे आहे आपले जे आहे क्वेश्चन आहे। तर 10वीचे रिझल्ट 10 जून पर्यंत येणार आहे, ही माझी गॅरंटी आहे। तर तुम्हाला 10 जून पर्यंत तुम्हाला जे आहे तुम्हाला काळजी घ्यायची नाही आणि तुमचे रिझल्ट जे आहे नक्कीच चांगला येईल। 10 जून पर्यंत तुम्हाला जे आहे वेट करायचे आहे। आणि जे 12th स्टुडंटचे आहे 12वीचे जे स्टुडंट आहे याचा रिझल्ट कधी येणार आहे। 12वीचे जे आहे यावर्षी जे आहे सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स एकूण करून जे आहे 16 लाख स्टुडंट जे आहे यावर्षी एक्झाम दिलेले आहे। यामध्ये तुम्हाला जे आहे सर्व स्टुडंट मधला असा कमेंट करते की सर यावर्षी 10वीचे रिझल्ट 10 जून पर्यंत येणार आहे, तर 12वीचे रिझल्ट कधी येणार आहे। तर सर्वांना माहीत आहे की 12वीचे रिझल्ट जे आहे 10वी पेक्षा 10-15 दिवस अगोदर येते। तर यामुळे तुमचे रिझल्ट तर 10वीचे रिझल्ट 10 जून पर्यंत येत आहे, तर 12वीचे रिझल्ट जे 28 मई पर्यंत येणार आहे असा माझा जे आहे एक जे आहे एजम्पशन आहे। पण तुम्हाला मी सांगते की हे जे डेट आहे हे चेंज होऊ शकते, पण या नंतर तुमचे रिझल्ट जे आहे लेट होणार नाही। 10 जून पर्यंत तुमचे रिझल्ट येणार आहे। कशासाठी जे आहे तुम्हाला माहित आहे की लोकसभा निवडणूकचे रिझल्ट 4 जून ला येणार आहे आणि तुमचे जे 10वीचे रिझल्ट 10 जून पर्यंत नाही तर 5 जून पर्यंत नक्कीच येईल। आणि 12th स्टुडंटचे सर्व स्टुडंटचा रिझल्ट 28 मई नाही तर 31 मई तर जे तुमचे रिझल्ट नक्कीच येईल। जर मला कोणत्याही प्रकारचे जे अपडेट मिळाले तर मी नोटिफिकेशन आला मी तुम्हाला जे आहे नक्कीच व्हिडिओ बनवून तुम्हाला मी सांगणार आहे। तर तुम्ही समजू शकतात की 10वीचे रिझल्ट 10 जून पर्यंत येणार आहे आणि 12thचे रिझल्ट 31 मई पर्यंत येणार आहे। तर तुम्ही जे आहे तुमचे जे सर्व जे आहे वेकेशनमध्ये तुम्ही एन्जॉय करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी घ्यायची नाही आणि या व्हिडिओला तुमचे सर्व फ्रेंडला शेअर करा। आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। ओके फ्रेंड, बाय।